शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 4 ऑगस्ट. तर 4 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 4 ऑगस्टला जर बघितलं तर संध्याकाळी 5च्या सुमारास बऱ्याचशा परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर कणकवली, सावंतवाडी हा जर परिसर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारनंतर होणार आहे. त्याचबरोबर निपाणी, कोल्हापूर, सांगली हा जर परिसर बघितला, सोलापूर, पंढरपूर, त्याचबरोबर इंदी, अक्कलकोट, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, जामखेड, कर्जत, दौंड, बारामती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर बीड, केज, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर, निजामाबाद हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. पण जास्त प्रमाणात नाही, पण रिमझिम पावसापासून या भागात सुरुवात होणार आहे. इथे आपण बघू शकता, इथे संध्याकाळी आपण मंगळवारी 4 ऑगस्टला आपण जर रात्री 9 वाजता जर बघितलं तर जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, मेहकर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर अरवी, नागपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर गोंदिया, त्याचबरोबर सिवनी, त्याचबरोबर मंडला या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर बलोदा या भागात देखील पाऊस हा काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोलीमध्ये देखील जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा होऊ शकतो मंगळवारी 4 ऑगस्टला. नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा या भागात देखील, गोंदिया काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. बाकी जर आपण अचलपूर, अमरावती हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला जास्त काही पाऊस वगैरे दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. धरणीमध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. बाकी बोदवड, खामगाव, शेवगाव, चिखली, भोकरदन, शेवगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस नाही आहे. फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव, अंबळनेर हा परिसर बघितला, शिरपूर, चापोडा, धुळे, चाळीसगाव, शेवगाव या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे आणि पाऊस काही या भागात नाही आहे. पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर गेल्या 4-5 दिवसापासून बघतोय तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. फक्त ढगाळ वातावरण आणि आला तर थोडा फार प्रमाणात रिमझिम पाऊस होतो, नाही तर बिलकुल पूर्णपणे नुसतं ढगाळ वातावरण दिवसभर असतंय. आपण जर नंदुरबार, त्याचबरोबर नवपूर हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे, कुठलाही पाऊस नाही. पेठमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. नाशिकमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. घोटीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. इकडं कुळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, बोईसर, वडा या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर पेन, लोणावळा, लवसा, पुणे, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली, मुरुड, जंजिरा, रत्नागिरी हा जर परिसर बघितला, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, निपाणी, कोल्हापूर, सांगली, ईश्वरपूर, विटा, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, कर्जत, जामखेड हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 4 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कुठल्याही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस नाही आहे. काही भागात मध्यम आहे, काही भागात रिमझिम पाऊस आहे. पण एकदम जास्त प्रमाणात कुठल्याही भागात पाऊस नाही आहे, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.